Hello dear student, in this video we are going to start next chapter of your 9th English textbook 2.2 Helen Keller and Anne Sullivan. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण तुमचा इयत्ता 9वी मधील इंग्रजी विषयातील 2.2 हेलन केलर अँड ॲन सुलेवन हा पाठ अभ्यासणार आहोत. बघा, हेलन केलर यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, नॉलेज इज लव अँड लाईट अँड विजन. नॉलेज ज्ञान हे प्रेम आहे, प्रकाश आहे आणि दृष्टी आहे. हेलन केलर बिकम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. हेलन केलर ह्या वयाच्या 2ऱ्या वर्षी आजारी पडल्या आणि त्या आजारपणातून त्याच्या बऱ्याच झाड्या त्या ब्लाइंड म्हणजे आंधळ्या आणि बधीर होऊनच. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रू अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. पुढील 5 वर्ष त्या एकदम वर्ल्ड ऑफ डार्कनेस म्हणजेच काळोखाच्या जगामध्ये, अंधाऱ्या जगामध्ये आणि एम्प्टीनेस एकाकीपणामध्ये वाढल्या. शी वॉज अफ्रेड, त्या भिलेल्या होत्या, अलोन एकट्या होत्या आणि विदाऊट एनी अँकर म्हणजे कुठलाही आधार नसलेल्या अशा त्या होत्या. इन दिस इज द स्टोरी, ही एक कथा आहे ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. कशा प्रकारे त्यांना एक टीचर येऊन मिळाल्या आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण जीवन हे बदलून गेलं. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Anne Mansfield Sullivan came to me. हेलन केलर म्हणतात की त्यांच्या जीवनातील तो एक महत्त्वाचा दिवस त्यांना आज पण आठवतो, ज्या दिवशी त्यांच्या टीचर ॲन मॅनफिल्ड सुलेवन ह्या त्यांना येऊन भेटल्या. आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द टू लाईव्स. त्यांना एक प्रकारचं आश्चर्य वाटते की कशा प्रकारे अमाप असे भेद असून सुद्धा त्या दोन जीव हे एकमेकांशी कनेक्ट झाले होते, जुळले होते. इट वॉज द 3rd of March 1887. तो दिवस होता 3 मार्च 1887. 3 months बिफोर आय वॉज 7 years old. म्हणजे 7 वर्ष होण्याच्या अगोदर 3 महिने तो दिवस होता ज्या दिवशी त्यांच्या टीचर येऊन त्यांना भेटल्या होत्या. ऑन द आफ्टरनून ऑफ द इव्हेंटफुल डे, आणि त्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण दिवसाच्या दुपारी, आय स्टूड ऑन द पोर्च, मी आमच्या घराच्या पोर्चमध्ये म्हणजेच वरांड्यामध्ये उभा टाकलेले होते. डम अँड एक्सपेक्टंट, एकदम निशब्द आणि अपेक्षा करत. आय गेस्ड म्हणजे अंदाज बांधला की एकदम अस्पष्ट, वॅग्युअली म्हणजे अस्पष्ट अंदाज बांधला. फ्रॉम माय मदर साईन, माझ्या आईच्या खानाखुणांवरून. अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. माझ्या आईच्या इकडून तिकडं फिरण्यावरून, गडबडीच्या इकडून तिकडं फिरण्यावरून मी असा अस्पष्ट असा अंदाज बांधला की आज नेहमीपेक्षा अनयुज्युअल म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी घडणार आहे. सो आय वेंट टू द डोर, त्याच्यामुळे मी आमच्या घराच्या दरवाजापाशी गेले. अँड वेटेड ऑन द स्टेप्स, आणि स्टेप्स म्हणजे पायऱ्यावर उभे टाकून वाट बघत होते. द आफ्टरनून सन, दुपारचा जो सूर्य आहे त्याची किरण पॅनेट्रेट द मास ऑफ हनीसकल्स दॅट कव्हर द पोर्च. जे दुपारची सूर्यकिरण आहे ते पॅनेट्रेट होत होते म्हणजे आत घुसत होते हनीसकलच्या वेलीमधून, आणि ती वेली कव्हर झाली होती आमच्या पोर्चवर. अँड फेल ऑन माय अपटर्न फेस, आणि सूर्याची किरण दुपारच्या वेळेस हनीसकलच्या वेलीतून आत शिरून माझ्या उजळलेल्या चेहऱ्यावर पडत होते. माय फिंगर लिंगर्स ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स विच हॅड जस्ट कम फॉर्थ टू ग्रीट द स्वीट साऊथर्न स्प्रिंग्स. माझे जे फिंगर्स आहेत, बोटे आहेत, ते अजाणतेपणे त्या हनीसकलच्या वेलींच्या पानांवर, लिव्स पानांवर आणि मोहरांवर अजाणतेपणे रेंगाळत होते. जे पानं स्वीट साऊथर्न स्प्रिंग म्हणजे दक्षिणेकडील गोड वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी उमगलेले होते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. मला हे पण माहीत नव्हतं की माझ्या फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये
कोणत्या प्रकारचे आश्चर्य आणि नवलाई दडून बसलेली होती. अँगर अँड बिटरनेस, राग आणि कटुपणा हॅड प्रेन अपॉन मी कंटिन्युअसली फॉर वीक अँड अ डीप लँगोर हॅड सक्सिडेड इन धिस पॅशनेट स्ट्रगल. तर राग आणि कटुता यांचे मी कितीतरी आठवडे शिकार बनत होते आणि या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून मला एकदम शारीरिक असा थकवा निर्माण झाला होता. हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग, तुम्ही कधी समुद्रामध्ये मंद धुक्यामध्ये गेलेले आहात का? वेन इट सीम्स ॲज इफ अ टांजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन, असं वाटते जसं काय तुम्ही स्पर्श करू शकणाऱ्या पांढऱ्या अशा धुक्यामध्ये बंदिस्त झालेले आहात. अँड द ग्रेट शिप, आणि एक महान असं जहाज, टेन्स अँड अँशियस, तणाव आणि अस्वस्थ प्रकारे क्रॉप्ड हर वे टुवर्ड द शोअर विथ प्लमेट अँड सराउंडिंग लाईन, त्याच्या मार्गाच्या किनाऱ्यावर एकदम चाच पडत असं, किनाऱ्यावर जाण्यासाठी चाच पडत असं करत आहे. विथ अ सराउंडिंग लाईन, प्लमेट अँड सराउंडिंग लाईन म्हणजे काय तर अ लाईन विथ द प्लम यूज टू मेजर द डेप्थ ऑफ वॉटर, म्हणजे कोळंब्याच्या सरळ रेषेत किनाऱ्यासाठी ते जहाज चाच पडत आहे. अँड यू वेटेड, आणि तुम्ही वाट बघत आहात विथ द बीटिंग हार्ट, धडधडत्या हृदयाने, फॉर समथिंग टू हॅपन, काहीतरी घडण्याची तुम्ही धडधडत्या हृदयाने वाट बघत आहात. आय वॉज लाईक दॅट शिप, मी पण त्या जहाजासारखी होते. बिफोर माय एज्युकेशन बिगन, माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी. ओनली आय वॉज विदाऊट कंपास, फक्त विदाऊट कंपास शिवाय होते. ऑर सराउंडिंग लाईन, म्हणजे त्या उपकरणासारखी जी पाण्याची खोली मोज. अँड हॅड नो वे ऑफ नोविंग हाऊ नियर द हार्बर, आणि हार्बर म्हणजेच बंदर किती जवळ आहे हे जाणून घेण्याचा कुठल्याही प्रकारचा माझ्याकडे मार्ग नव्हता. लाईट, गिव्ह मी लाईट, प्रकाश, मला प्रकाश द्या. वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल, म्हणजे माझ्या आत्म्याचा निशब्द असा टाहो होता की लाईट, गिव्ह मी लाईट, प्रकाश, मला प्रकाश द्या. अँड द लाईट ऑफ लव, आणि शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर, आणि त्या क्षणी प्रेमाचा प्रकाश मला गवसला. आय फेल्ट अप्रोचिंग फूट स्टेप्स, मला माझ्याकडे पावले येताना जाणवले. आय स्ट्रेच आउट माय हँड ॲज आय सपोज इट वॉज माय मदर, मी माझे दोन्ही हात पुढे सरसावले. मला असं समजलं की ती माझी आई असेल. समवन टूक इट, कोणीतरी माझे हात पकडले. अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म ऑफ हर हू हॅड कम टू रिव्हील ऑल थिंग्स टू मी अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव्ह मी. तर ज्याने हात पकडले होते माझे, त्यांनी मला त्यांच्या आर्ममध्ये, बाहूमध्ये घेतले आणि त्या माझ्यासाठी आल्या होत्या. काय करण्यासाठी? तर रिव्हील करण्यासाठी, उलगडण्यासाठी, प्रत्येक गोष्ट उलगडण्यासाठी त्या माझ्यासाठी आल्या होत्या. आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे माझ्यावर प्रेम करण्यासाठी त्या आल्या होत्या. द मॉर्निंग आफ्टर, आणि पुढच्या दिवशी सकाळच्या नंतर, माय टीचर केम, माझ्या टीचर आल्या. शी लेड मी इन टू हर रूम, त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये नेले. अँड गिव्ह मी अ डॉल, आणि एक बाहुली दिली. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पार्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंड इट. लिटल ब्लाइंड चिल्ड्रन, लहान मुलं जे की पार्किन इन्स्टिट्यूशनमधले होते, त्यांनी ती बाहुली पाठवली होती. अँड लॉरा ब्रिजमॅन हॅड ड्रेस्ड इट, आणि लॉरा ब्रिजमॅन यांनी ती बाहुलीला सजवलं होतं. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड, पण मला ते थोड्या वेळाच्या नंतर समजलं. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल वाईट, ज्यावेळेस मी त्या बाहुलीसोबत खेळत होते. मिस सुलेवन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL. मिस सुलेवन यांनी माझ्या हातावर एकदम हळुवारपणे DOLL, डॉल, हे शब्द लिहायला सुरुवात केली. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले, मला आता त्या फिंगर प्ले म्हणजे बोटाच्या खेळामध्ये इंटरेस्ट येऊ लागला, आवड येऊ लागली होती. अँड
ट्राय टू इमिटेट, आणि त्यानंतर मी त्याला इमिटेट म्हणजे नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागले होते. वेन आय फायनली सक्सीड इन मेकिंग अ लेटर करेक्टली, ज्यावेळेस मी शेवटी ते जे लेटर्स होते DOLL ते बनवण्यासाठी एकदम यशस्वी झाले. आय वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर, मी एकदम लहान मुलाचा जो आनंद असतो त्याच्यामध्ये भरून गेले. अँड प्राईड, अभिमानामध्ये, लहान मुलाचं जसं एखादी गोष्ट येते त्याला आनंद होतो, त्या आनंदामध्ये मी आणि अभिमानामध्ये भरून गेले. रनिंग डाऊनस्टेअर, आणि पायऱ्याने खाली जाताना टू माय मदर, माझ्या आईकडे. आय हेल्ड अप माय हँड अँड मेड अ लेटर ऑफ डॉल, आणि मी त्या पायऱ्यावरून आईकडे जाताना हातावर DOLL हा लेटर लिहितच होते. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड, मला हे पण माहीत नव्हतं की मी एक प्रकारची स्पेलिंग किंवा शब्द लिहित आहे, शब्दाची स्पेलिंग लिहित आहे. ऑर इवन दॅट वर्ड, नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड, ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड, किंवा मग तो शब्द एक्झिस्टसुद्धा आहे की नाही, की अस्तित्वात आहे की नाही, हे सुद्धा मला माहीत नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग इन माय फिंगर गो इन मंकी लाईक इमिटेशन, मी फक्त जसं एखादा माकड इमिटेशन करते, नक्कल करते, त्या प्रकारे मी त्या मॅडमची त्या वर्डची नक्कल करत होते. इन द डे, आणि त्या दिवशी द फॉलोड, त्या दिवसाच्या नंतर आय लर्न टू स्पेल इन द अनकम्प्रेहेंडिंग, अजाणतेपणे मी खूप सारे शब्द शिकले व ग्रेट मेनी वर्ड्स, खूप सारे शब्द मी अजाणतेपणे त्यानंतर शिकले. अमॉंग देम, त्यामध्ये पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ब्स, त्या शब्दांमध्ये काय होते, पिन होते, हॅट होता, कप होती, आणि खूप सारे क्रियापदे होती. लाईक सिट, स्टँड अँड वॉक, क्रियापदे कुठली होती तर सिट बसणे, स्टँड उभे राहणे, आणि वॉक चालणे. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग ॲज अ नेम, पण या सगळ्यांना नाव असते हे समजण्यापर्यंत माझ्या टीचर ह्या माझ्यासोबतच होत्या. वन डे, एके दिवशी, वाईल आय वॉज प्लेईंग विथ माय न्यू डॉल, एके दिवशी मी माझी जी नवीन बाहुली होती तिच्यासोबत खेळत होते. मिस सुलेवन पुट माय बिग रॅग डॉल इन टू माय लॅब ऑल्सो, तर मिस सुलेवन यांनी काय केलं तर बिग रॅग डॉल म्हणजे काय, मोठी चिंध्याची बाहुली माझ्या लॅबमध्ये मांडीवर ठेवली. स्पेल्ड DOLL, आणि माझ्या हातावर DOLL असे शब्द लिहायला सुरुवात केली. अँड ट्राय टू मेक अंडरस्टँड दॅट DOLL अप्लाइड टू बोथ, आणि हे सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या की दोन्ही बाहुलीला DOLL हे शब्द अप्लाइड होतात, लागू होतात. अर्लियर इन द डे, त्याच दिवशी, त्या दिवसाच्या पूर्वी, वी हॅड अ टसल, आमच्यामध्ये वाद निर्माण झाला ओव्हर द वर्ड मग अँड वॉटर, मग आणि वॉटर या वर्डवर, या शब्दावर आमच्यामध्ये वाद निर्माण झाला. मिस सुलेवन हॅड ट्राय टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड दॅट वॉटर इज वॉटर, मिस सुलेवन माझ्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करू लागल्या होत्या की मग म्हणजे मग आणि वॉटर म्हणजे वॉटर. बट आय परसिस्टेड म्हणजे काय तर मी गोंधळून गेले होते की इट कन्फाउंडिंग, माझ्याच्याने चुका होत होत्या द टू या दोन शब्दांमध्ये. इन डिसअपियर म्हणजे हताश होऊन, निराश होऊन. सी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम, ह्या टायमासाठी त्यांनी त्या सब्जेक्ट विषय सोडून दिला. ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी, कशासाठी तर जेव्हा कधी पहिली त्यांना संधी भेटेल त्यावेळेस तो ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तो शब्द सांगण्यासाठी, खुला करण्यासाठी तो विषय त्यांनी त्यावेळेस सोडून दिला. आय बिकेम इम्पेशंट ॲट अ रिपीटेड अटेम्प्ट, मी त्यांच्या रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्नामुळे इम्पेशंट झाले म्हणजेच एकदम निराश झाले. अँड सीजिंग द न्यू डॉल, ती नवीन बाहुली हातात घेतली. आय डॅश इट अपॉन द फ्लोअर, आणि जमिनीवर मी ती डॅश केली म्हणजे जोरात अशी आदळली, आपटली. आय वॉज कीनली डिलायटेड म्हणजे मला आनंद झाला. वेन आय फील्ड द, ज्यावेळेस मला फ्रेगमेंट ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट, त्या तुटलेल्या बाहुलीचे फ्रेगमेंट म्हणजे तुकडे हे माझ्या पायापाशी
जमा झालेले आहेत, येऊन पडलेले आहेत. या सेन्सेशनल, या जाणीवेने मला खूप आनंद झाला. नेदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटबर्स्ट. I had not loved the doll in the still, dark world in which I lived. There was no strong sentiment or tenderness. माझ्या त्या उद्रेकानंतर दुःख किंवा पश्चाताप अशा कोणत्याच भावना मला शिवल्या नव्हत्या किंवा जाणवत नव्हत्या. मला ती बाहुली आवडली नव्हती. आय हॅड नॉट लव्ह द डॉल. मला ती बाहुली आवडली नव्हती. इन द स्टील, तरी पण निश्चल अशा अंधाऱ्या जगात मी राहत होते. त्या जगामध्ये मला कुठल्याच प्रकारची सेंटिमेंट म्हणजे काय तर भावना किंवा मग टेंडरनेस, कुठल्याही प्रकारची हळवापणा नव्हता. आय फेल्ट माय टीचर स्वीक द फ्रेग्रंट टू द वन साइड ऑफ द हट. मला असं जाणवले की माझे जे टीचर आहेत ते तुटलेल्या बाहुलीचे तुकडे शेकोटीच्या एका बाजूला जमा करत आहेत. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द केस ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि मला आता आनंद झाला होता, कारण माझ्या अस्वस्थतेचे कारण दूर झाल्याने मला एक प्रकारचा समाधान वाटला होता. शी ब्रॉट मी माय हॅट. त्यांनी मला माझी हॅट वापस दिली. हॅट म्हणजे काय तर टोपी वापस दिली. आय नो आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. आणि त्यावेळेस मला असं समजलं की आम्ही दोघं जण उबदार सूर्यप्रकाशात चाललो आहोत. दिस थॉट, हा विचार, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट. हा विचार म्हणजे निशब्द जाणीवेला जर विचार म्हणायचे तर मेड मी होप अँड स्किप विथ प्लेजर. मला कसं वाटलं तर आनंदाने उड्या मारासारख्या वाटल्या. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, अट्रॅक्टेड बाय द फ्रेग्रंट ऑफ हनीसकल विथ विच इट वॉज कवर्ड. समवन वॉज ड्रॉविंग वॉटर अँड माय टीचर प्लेस माय हँड अंडर द स्पाउट. हनीसकल वेलीने आच्छादलेल्या विहिरी घराकडून येणाऱ्या सुगंधामुळे आम्ही त्या विहिरी घराकडे गेलो. कोणीतरी विहिरीकडून पाणी काढत होते आणि माझ्या टीचरनी माझा एक हात त्या स्पाउट म्हणजेच पंपाच्या खाली धरला. ॲज द कूल स्ट्रीम गेज्ड ओव्हर वन हँड शी स्पेल्ड इन टू द अदर द वर्ड वॉटर. माझ्या हातावर, पहिल्या हातावर, ज्या पंपाच्या खाली हातावर थंड असं पाणी वाहत होतं आणि मॅडमनी माझ्या दुसऱ्या हातावर वॉटर हा शब्द लिहायला सुरुवात केली. फर्स्ट स्लोली, प्रथम हळुवारपणे, देन रॅपिडली, नंतर भरभर म्हणजे फास्ट अशा पद्धतीने ते शब्द लिहायला सुरुवात केली. आय स्टूड स्टील. मी एकदम स्तब्ध उभे राहिले होते. माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन ऑफ हर फिंगर. माझं सगळं लक्ष तिच्या बोटांच्या हालचालीवर केंद्रित झाले होते. सडनली आय फेल्ड अ मिस्ट्री कॉन्सिक्वन्स ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हील्ड टू मी. अचानक काहीतरी अस्पष्टशी अशी जाणीव मला झाली. काहीतरी विचार स्फुरल्यासारखे वाटले आणि अशा रीतीने भाषेचे जे गूढ होते ते रिव्हील झाले म्हणजेच उलगडले. आय नो देन द वॉटर मीन द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोविंग ओव्हर माय हँड. माझ्या हातावरून वाहणारे ते सुखद थंड काहीतरी म्हणजे वॉटर असं मला समजलं. द लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. त्या जिवंत शब्दाने माझ्या अंतःकरणाला जागृत केले. गिव्ह इट लाईट. मला एक प्रकाश दिला, होप दिली, आशा दिल्या, जॉय दिला, आनंद दिला. अँड सेट इट फ्री. आणि माझ्या सोलला, आत्म्याला काय केलं? फ्री केलं म्हणजे मुक्त केलं. देअर वॉज बॅरियर. पण तिथे खूप अडचणी होत्या, अडथळे होते. स्टील इट इज ट्रू. ते खरं आहे, अडचणी होत्या. बट बॅरियर दॅट कुड इन टाइम बी स्वीप्ड अवे. पण त्या दूर करता येण्यासारख्या होत्या. ते जे बॅरियर होते ते वेळोवेळी दूर करता येण्यासारख्या होत्या. आय लेफ्ट वेल हाऊस इगर टू लर्न. आम्ही शिकण्याच्या ओढीने ते विहीरघर घरातून निघाले. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड इच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. प्रत्येक गोष्टीला नाव असते आणि प्रत्येक नाव हा नवीन विचाराला जन्म देतो. ॲज वी रिटर्न टू द हाऊस. जसं आम्ही घराकडे परतलो,
एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच, प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श करत होते. सीम्स टू बी क्विवर विथ लाईफ, मला असं वाटत होते की ती गोष्ट जिवंत होऊन थरथरते. दॅट वॉज बिकॉज, कारण आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज, कारण मला मिळालेल्या आश्चर्यकारक न्यू साईड दॅट हॅड कम टू मी, आश्चर्यकारक अशा नव्या दृष्टीने मी प्रत्येक गोष्ट पाहत होते. ऑन एंटरिंग द डोर, आम्ही दारातून मधात आल्याच्या नंतर, आय रिमेंबर, मला आठवलं, द डॉल आय हॅड ब्रोकन, जी मी तोडलेली बाहुली होती ती मला आठवली. आय फेल्ट माय वे टू द हट, आणि मी त्या चुलीकडे गेली, त्या शेकोटीकडे गेले. अँड टेक अप द पीसेस, त्या तुटलेल्या बाहुलीचे तुकडे गोळा केले. आय ट्रायड वेनली, वेनली म्हणजे एकदम निष्फळ असे प्रयत्न केले. टू पुट देम टुगेदर, त्या बाहुलीचे तुकडे जोडण्यासाठी. देन माय आईज फिल्ड विथ टीजर, टीजर म्हणजे काय, एकदम टिअर्स, टिअर्स म्हणजे अश्रू, अश्रूंनी माझे डोळे फिल्ड म्हणजे भरले. फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन, मी काय केलं हे मला रिअलाइज झालं, म्हणजे त्या गोष्टीची मला जाणीव झाली. अँड फॉर द फर्स्ट टाइम, आणि त्यावेळेस पहिल्यांदा, आय फेल्ट रिपिटन्स अँड सॉरो, मला त्यावेळेस पहिल्यांदा, सॉरो म्हणजे दुःख, रिपिटन्स म्हणजे पश्चाताप झाला. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे, मी त्या दिवशी खूप सारे नवे शब्द शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर, ते सगळे कोणते होते ते मला आठवत नाहीत. बट, पण, आय डू नो दॅट, पण मला त्यापैकी काय आठवतात. मदर, आई, फादर, वडील, सिस्टर, बहीण, टीचर, शिक्षक. वेअर अमॉंग देम वर्ड दॅट वेअर टू बी मेक द वर्ड ब्लॉझम फॉर मी, हे शब्द त्यात नक्की होते, कारण ते शब्द माझ्यासाठी कसे होते. लाईक ॲरॉन्स रोड विथ फ्लॉवर्स, ॲरॉन्सच्या रोडसारखे, ॲरॉन्सच्या फुलांच्या छडीसारखे होते. माझे जगणे सुंदर करणारे, सुंदर फुलवणारे. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड द हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय ले इन माय क्रीप, माझ्यासारखी जगामध्ये आनंदाने फुलणारी किंवा मग आनंदी मूल सापडणे कठीण होते, कारण त्या दिवशी मला खूप सारे शब्द शिकले होते. आणि त्या अखेरच्या दिवशी मी माझ्या पलंगावर झोपले होते. आय ले इन माय क्रिब ॲट द क्लोज ऑफ द डे, त्या दिवसाच्या शेवटी मी पलंगावर झोपले होते. इव्हेंटफुल डे अँड लिव्ड ओव्हर द जॉय इट हॅड ब्रॉट मी, जणू त्या दिवसाने चांगल्या आनंदावर मी पाहुडले होते. अँड फॉर द फर्स्ट टाइम, आणि प्रथमच, टाइम लॉंग्ड फॉर अ न्यू डे टू कम, आणि प्रत्येक दिवस, नवीन दिवस येण्याच्या आगमनाची मी प्रतीक्षा करत होते. हेलन केलर. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉर्ड, हेलन ह्या रॅडक्लिफमधून, रॅडक्लिफमधून त्या काय झाल्या तर ग्रॅज्युएट झाल्या, म्हणजेच पदवीधर झाल्या. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं जीवन काय केलं तर समर्पित केलं. कुणासाठी? शिकवण्यासाठी. डीफ अँड ब्लाइंड मुलांना, जे बधिर आणि मुके मुलं आहेत, आंधळी मुलं आहेत, अशा मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांचं जीवन समर्पित केलं. ॲज हर टीचर हॅड डन, जसं त्यांनी त्यांच्या टीचरनी केलं होतं अगदी तसंच त्यांनी सुद्धा आपलं जीवन समर्पित केलं. शी अँड हेलन केलर अँड ॲनी सुलेव्हन रिमेन फ्रेंड, त्याच्यानंतर फ्रेंड राहिल्या अंटिल, जोपर्यंत ॲनीस डेथ झाली नाही तोपर्यंत दोघीजणी फ्रेंड म्हणून